नमस्कार. तसेच माझ्या सर्व आशा भगिनींना माझा नमस्कार. आपण या संघटनेत एकत्र जमलो आहोत याचे कारण आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपल्याला मानधनात वाढ झालेली आहे. ते आपले राजनसले सर त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला ऊन वारा पाऊस न बघता प्रत्येक वेळेस आपल्यासाठी संघर्ष केला व एकीचे बळ काय असते हे आपल्याला समजावून सांगितले. त्यामुळे आपण इथून मागे जसं त्यांना पाठिंबा दिला तसेच सर आम्ही इथून पुढेही तुम्हाला असाच पाठिंबा देऊ. तुम्ही आमच्या पाठीमागे असेच उभे राहा आणि वेळोवेळी संघर्षात आम्हाला साथ द्या ही अपेक्षा करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर आम्हाला मानधन स्वरूपात जे पैसे भेटतात ते वेतन स्वरूपात मिळावे आणि आम्हाला दिवाळी भत्ता लागू करावा ही अजून अपेक्षा सर. आणि शेवटचं सांगेल गुरु तर पावली भेटती पण सर तुमच्यासारखा महागुरु आयुष्यात एकदाच मिळाला ज्यांनी आम्हाला शिक्षेबरोबर वेळोवेळी संघर्ष करण्याचा व आदराने जीवन जगण्याचा सन्मानाने जीवन जगण्याचा आम्हाला तुम्ही साथ देऊन आपण एखादा मेळावा घ्यावा किंवा संघटित व्हावं पण आपण पुढे येत नव्हतो. परंतु आपण जरी गेलो नाही किंवा आपण साथ दिली नाही संघटनेची एकजूट काय असते आणि संघटनेचा लढा कसा असतो हे आपल्याला सरांनी दाखवून दिलंय. मागच्या आपले जे संप झाले जे मेळावे झाले त्याच्यामधून आणि आपले पण आता डोळे उघडले आणि आपल्या तालुक्याने सरांना इथं आमंत्रित केलं आणि आपण मेळाव्याला जमलो. तर इथून पुढे सर आम्ही सर्व मी माझ्या तालुक्याच्या वतीने सांगते की कुठेही काही असो आम्ही नक्कीच हजर राहू, आम्ही साथ देऊ. आमची एकच अपेक्षा आहे सर आम्ही जे डिलिव्हरी घेऊन जातो आमची रात्र असो पहाट असो आम्हाला वेळेचं भान नाही सर कुठल्या कामाचं. तर आम्हाला जे जनरल डिलिव्हरी असते तिचं मानधन सर आम्हाला भेटत नाही. अशी आमची सर्व आशा भगिनींची मागणी आहे. आणि सर आमच्या पूर्ण तालुक्याच्या वतीने आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की आम्ही तुम्हाला साथ दिली असेल किंवा नसेल परंतु आम्हाला आमच्या कामाचा मोबदला चांगल्या प्रकारे मिळाला. इथून माग आम्ही 100 रुपयापासून काम करत होतो सर. आम्हाला समाजामध्ये काहीतरी समजत होते पण आता आम्हाला असं स्थान मिळालं आहे की आम्हाला गावचे डॉक्टर म्हणून बघताय. हे कुठेतरी आम्हाला स्थान मिळालं त्याच्याबद्दलही आम्ही पूर्ण तालुका तुमचे आभारी आहोत. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. आम्ही करत होतो काम आम्हाला पुढे काहीच माहित नव्हतं. ते एखादं पाखरू कसं रानात सोडलं ते फिरते आणि पुन्हा घरट्यात येते पण त्याला काहीच माहिती नाही. आपण हे काय जमा केलं पाहिजे कसं ठेवलं पाहिजे कसं काय केलं हा पाया तुम्ही आम्हाला समजावला. सर तुम्हाला मी 2006 पासून ओळखते पण मग आमच्या जेव्हा आमच्या जास्त इच्छा आमच्या अपेक्षा जेवढ्या आमच्या पूर्ण होत गेल्या त्यापर्यंत अजून आमच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या सर. तर तुम्ही पुढं तुमच्या मागे आम्ही तर पुढे जाऊ शकत नाही एकट्यानं. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि आता याच्या पुढे आमचं अजून असं म्हणणं की आमच्या एखाद्या बाईचा अपघात झाला काही झालं त्याचा तात्काळ लगेचच काहीतरी व्हायला पाहिजे. नंतर होऊन काहीच उपयोग नाही त्याचा. त्यांच्या मुलाबाळांचं काही तर अजून लहानच आता आमचे झाले 40-42 आमच्याही मुलं लग्नावर आलेले आहेत समजा. पण ज्या काम करताना ज्यांचा काही अपघात झाला तर त्यांची तात्काळ जे आहे ते लगेच भेटलं पाहिजे. याच्या पुढचं अजून काय असेल ते अजून तुमच्याकडे मागणारच आहेत आम्ही. एवढे होऊन माझ्या 2 शब्द संपवतो. आणि कोणी उठायचं कोणी काम सांगायचं तरी आशा ती वेळोवेळी तिचं काम पूर्ण करून देईल. तसंच आमच्या आशांना म्हणजे इतका मान नव्हता पण कोविड पासून आशांना खूप प्राधान्य दिलेलं आहे. कोविड पासून आशांना ओळखलं जातं. तसंच आता इथून पुढेही ना प्रत्येक कामामध्ये आशाचा म्हणजे खूप मोठा वाटा आहे कामासाठी. आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.